मित्रांनो नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन एक्झामिनेशन सध्या सुरू आहेत. आपण देत असालच. विद्यापीठाने त्याच्या वेबसाईटवर वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या संदर्भात अनेक सर्क्युलर नोटिसेस वेबसाईटवर दिलेले आहेत. ते मी आपल्यापर्यंत पोहोचत असतोच. आज असंच एक नवीन आणि एक आनंददायी असणारे एक सर्क्युलर आहे, ते मी आपल्यासमोर सादर करणारच आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र काकडे राजबॉट या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या मागील काही दिवसांमध्ये दिनांक 9 ते 17 ऑक्टोबर दरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉगिनच्या संदर्भात प्रॉब्लेम आले होते, तर त्याच्या री एक्झाम विद्यापीठाने दिनांक 26, 27, 28, 29, 30 आणि 31 या तारखेदरम्यान त्याचे ठेवलेले होते. परंतु 17 तारखेच्या नंतर सुद्धा काही एक्झाम झालेल्या आहेत, काही पेपर झालेले आहेत व त्या पेपर देत असताना सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचे प्रॉब्लेम गेले होते. लॉगिनचा इश्यू झाला होता. काही वेळेला क्वेश्चन पेपर लॉगिनला अपलोड झालेले नव्हते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांचा एक्झाम किंवा पेपर 17 तारखेच्या नंतर होते आणि तुम्हाला तो पेपर देता आले नाही, तर त्या संदर्भातलं हे सर्क्युलर विद्यापीठाच्या वेबसाईटवर आलेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे. त्याचा आता आपण अभ्यास करणारच आहोत. तर आपणास दिसण्यासाठी मी थोडंसं याला फोकस करत आहे. या परिपत्रकाद्वारे प्रस्तुत विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, परीक्षा केंद्र प्रमुख, सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळण्यात येते की विद्यापीठाच्या परीक्षा पदवी असतील किंवा पदव्युत्तर असतील या 9 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या आहेत, हे आपण जाणतो. काही तांत्रिक कारणामुळे पहा 18 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या परीक्षा दरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉग इन करता आले नाही. तर हे झालं 18 ते 29 ऑक्टोबर, पण परीक्षा ह्या 9 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या आहेत व 17 ऑक्टोबर पर्यंत सुद्धा काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. त्यांच्या री एक्झाम सुद्धा विद्यापीठाने घेतलेल्या आहेत. अजून त्या री एक्झाम चालूच आहे. पण काही विद्यार्थ्यांना 18 ते 29 या तारखेदरम्यान सुद्धा त्यांना लॉग इनला प्रॉब्लेम आले. त्यांच्या ज्या ऑनलाईन प्रश्नपत्रिका त्यांना मिळाले नाही, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या कारणास्तव विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन माननीय कुलगुरू यांनी सदर कालावधीत झालेल्या विषयाच्या पुन्हा फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत आदेश दिलेले आहेत. लक्षात घ्या, हा अत्यंत स्टार असलेला हा मुद्दा आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने इथून पुढे एक्झाम होणार आहेत. दिनांक 18 ते 29 दरम्यान जे तुम्हाला पेपर देता आले नाही, त्यांच्या जे काही डेट्स आहेत किंवा कुठल्या तारखेला एक्झाम होणार आहे ते आपण खाली पाहणारच आहोत. पण लक्षात घ्या, ज्या काही एक्झाम आता नंतर होतील ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. तर हे खाली दिलेले वेळापत्रक आता आपण पाहणार आहोत. बघा, तुमची एक्झाम किंवा पेपर हा 18, 19, 20, 21 किंवा 22 या तारखे दरम्यान तुम्हाला देता आला नाही, लॉग इनचे इश्यू झाले, प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळाली नाही, अपलोड झाली नाही, तर लक्षात घ्या 18, 19, 20, 21 आणि 22 या तारखेचे पेपर आता पुन्हा 31 ऑक्टोबरला होणार आहेत. आणि लक्षात घ्या, फक्त ऑनलाईन पद्धतीने ते होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, 18 ते 22 तारखेदरम्यान जर तुमचे पेपर होते आणि जे तुम्हाला ते देता आले नाही, तर ते पेपर पुन्हा 31 ऑक्टोबरला होणार आहेत आणि तेही ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर 23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान म्हणजे पदवी असेल किंवा पदव्युत्तर असेल, ठीक आहे, 23, 24, 26, 27, 28 आणि 29, 25 ला रविवार होता, तर या तारखेचे पेपर हे 1 नोव्हेंबरला होणार आहे आणि ते सुद्धा पेपर हे फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर 18 ते 22 दरम्यान तुम्हाला जर पेपर देता आला नाही, लॉग इन इश्यू झाले, तर तो पेपर तुम्ही 31 ऑक्टोबरला देता येतील. आणि जर तुमचे पेपर 23 ते 29 यापैकी कुठल्याही दिवशी असतील होते, जे तुम्हाला देता आले नाही, ते पेपर पुन्हा 1 नोव्हेंबरला होणार आहे, फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे. तर खाली आपण त्याचा टाइम पाहून घेऊया. सदर परीक्षा ही फक्त ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येत असून ऑनलाईन परीक्षा ही सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेत होईल, याची नोंद घ्यावी. म्हणजे पहा, 11 तासाचा अवधी आहे, सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की फक्त तुम्हाला 1 तासच तुमचा ऍक्टिव्ह 1 आवर गृहीत धरल्या जाणार आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी वेळ नसेल, 9 ला वेळ नसेल, 10 ला नसेल, 11 ला नसेल, 12 ला नसेल,
पण 8 वाजण्याच्या आधी समजा तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता परीक्षा द्यायची आहे, तर 6 ते 7 तुम्ही देऊ शकता. 5 ते 6 सुद्धा देऊ शकता. 4 ते 5 म्हणजे तुमच्या वेळेनुसार. पण 8च्या आधी आणि 9च्या नंतर कुठल्याही एका तासामध्ये तुम्ही तुमचे पेपर जर समजा या तारखेला होते आणि जे तुम्हाला देता आले नाही, ते पेपर तुम्हाला 18 ते 22 ची 31 तारखेला देता येतील आणि 23 ते 29 चे 1 नोव्हेंबरला तुम्हाला देता येतील. फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे. परीक्षेची वेळ लक्षात घ्या. सकाळी 9 ते सायंकाळी 8 हा टाईमचा स्लॉट आहे. फक्त 1 तासामध्ये तुम्हाला तुमची परीक्षा ही संपवायची आहे. तर सगळ्या महाविद्यालयामध्ये हे सर्क्युलर आता गेलेलं आहे. हे सर्क्युलर आताच आपण या वेबसाईटवरून काढलेले विद्यापीठाच्या आणि तुम्ही पाहू शकता 28/10 कालच हे सर्क्युलर विद्यापीठा माननीय परीक्षा संचालक परीक्षा मूल्यमापन मंडळ यांच्या सहीनुसार हे सर्क्युलर विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं आहे. तर ते मी आपणासमोर मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत या तारखेदरम्यान 18 ते 29 तारखेदरम्यान. तर त्यांच्या परीक्षा ह्या पुन्हा या तारखेला होणार आहे, 31 आणि 1 तारखेला. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा व लाईक करा व आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.